विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने, कारण हे शरीर नाशवंत नाही. येतील वादळे, खिटेल तुफान, अडू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी अशोक डोंगरे. मागच्या 4 दिवसात आपलं ट्रॅक्टर जाळलं. जाळणारा आनंदी असल की कुणी नाही बघितलं आणि माझं काम सक्सेस मध्ये झालं. त्याला मी 50-50 हजार रुपयाला बुडवलं. पण एक लक्षात ठेव म्हणावं, कर्माचं फळ देवाच्या बापाला चुकलं नाही. आणि तू तर कोण्या झाडाचा पाला आहेस. मित्रांनो, बऱ्याचशा माणसांनी मला फोन केले, दादा कसं जळालं ट्रॅक्टर. आता हे पिटून दिलंय, ते काही जळालं नाही. आता तुम्ही तर पाहताच, संपूर्ण महाराष्ट्रात हिरवळ चौकड, पावसाचे थेंब पडायला चालूच आहेत. ट्रॅक्टर 1 महिना झाला एका जागेवर उभा आहे. सर्व मिस्त्रींना फोन लावून पण विचारले, काही मिस्त्रींच्या जवळ जाऊन भेटून आलो की ट्रॅक्टर ऑटोमॅटिक जळतो का, नाही म्हणले. फक्त वायरिंग जळू शकते आणि ती पण जागची जागेवर धूर निघू शकतो, पिटू शकत नाही. आणि जरी पेटलं तरी एवढं पिटू शकत नाही. बऱ्याच जणांनी मला फोन करून विचारले, दादा कसं जळालं. मला सांगली साताऱ्याहून पण फोन आले, कारण आपले युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी बऱ्याचशा जणांनी मला कॉल करून विचारलं. काही पुण्याहून फोन आले, काही औरंगाबादहून आले, कारण आपले सबस्क्रायबर बऱ्याच मोठ्या मोठ्या शहरपर्यंत आहेत. त्यांनी मला फोन करून विचारलं की दादा कसं जळालं ट्रॅक्टर. जळालं नाही भाऊ, जाळलंय, जाळलंय. पण त्या जाळणाऱ्याला असं वाटत असेल की कुणी बघितलं नाही आणि माझी प्लॅनिंग सक्सेस झाली. पण नाही, तू जे आगीने ट्रॅक्टर पेटवत होतास ती आग साक्षीला आहे. तू ज्या हवावर श्वासावर जात होतास ती हवा साक्षीला आहे. भगवंत 24 तास पाहतोय, तो साक्षीला आहे. तुला वाटत असेल कुणी नाही पाहितलं, पण जवळजवळ 4-5 जणांनी तर तुला पाहितले. कोणत्या? जी आग तू लावून ट्रॅक्टर जाळत होतास त्या आगीने पण तुला पाहितले. ज्या हवेच्या श्वासावर तू जात होतास त्या हवेने तुला पाहितले. ज्या देवाच्या जीवावर तू चालतोस त्या देवानं तुला पाहितले. ह्या जगात कर्माचं फळ कुणाला चुकलेलं नाही. तू म्हणत असशील मी जाळून मोकळा झालो. कुणाचं घर जाळल्यानं कुणी कधी श्रीमंत होत नाही, आणि ज्याचं जळालंय तो पण भिकारी होत नाही. कारण देव दुःख देतो तेवढं त्याला सहन करण्याची ताकद पण देतो. एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो मित्रांनो, एका कर्माचं फळ कसं मिळालं एका माणसाला ते सांगतो. एक माणूस मासे धरत होता आणि मासे धरता धरता एक जण ताकदबाज माणूस त्याच्याकडे आला. त्याच्या हातातली माशी हिसकावून घेतली, दे इकडे म्हणला, आणि तो मासे घेऊन गेला. पण त्यातून ते मासे धुता वेळेस एका माशाचा काटा त्याला लागला. काटा लागला तर बोट मोठं सुजलं. तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनं पट्टी केली. दुसऱ्या दिवशी घरी आला. दुसऱ्या दिवशी अजून बोट मोठं झालं. परत माणूस हा डॉक्टरकडे गेला. तो मला बोट तोडावं लागतंय. तोडलं बोट. दुसऱ्या दिवशी अजून दुःख अजून मोठं झालं. डॉक्टर म्हणाले आता तुला हात काढावा लागतोय. मनगडातून हात काढला. पुन्हा जखम अजून जास्त झाली. परत हा माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणाले हा नेमका काय प्रकार आहे, तुझ्याकडून काही चूक तर नाही ना झाली. त्यानं डोक्यात विचार आणला, हा चूक तर झाली होती. डॉक्टर म्हणले काय झाली होती. एक जणांची मासे बळत धरून आणले होते, त्याच्या हातातून हिसकावून घेतले होते. डॉक्टर म्हणले जाऊन त्याची माफी माग, तेव्हा तुझा हात राहील. हा त्या माणसाकडे सापडीत सापडीत गेला. त्याला म्हणाला अरे तुला काही तंत्रमंत्र येतात का, माझा एवढा हात गेला. तो म्हणला मला काही तंत्रमंत्र येत नाहीत, फक्त मी देवाला एकच म्हणालो, देवा
ह्यानं मला ह्याची ताकद दाखवून मासे हिसकावून घेतलेत, तुझी ताकद ह्याला दाखव. त्याच ठिकाणी म्हणलो मी. तसं मित्रांनो, जर आपल्यापेक्षा कोणी कमजोर असेल त्याच्यावर कधी अन्याय करायचा नाही. जर कोणी भोवताली नसल तर आपण पाप करायचं नाही. कारण आपण भोवताली नसताना जर पाप केलं, जर कुणी भोवताली नसताना जर आपण पाप केलं, तर तुम्हाला मी आता सांगितलं की बघायला माणूस नसला म्हणजे काय झालं. सूर्य आहे, चंद्र आहे, चांदण्या आहेत, अग्नी आहे, वायू आहे, सर्वजण पाहतात. मानलं तर देव आहे, नाहीतर दगड आहे. कुठलंही कृत्य चांगलं करा. जाळलं माझं ट्रॅक्टर, जाळू द्या. तेवढी दंड सहन करण्याची ताकद पण माझ्यात आहे.